मोठी बातमी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलाय। ठाण्यातनं खासदार नरेश म्हस्के निवडून आलेत आणि आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असा विश्वास ते व्यक्त करतात। लोकसभेला खासदारकीची वर्णी नरेश म्हस्केंची लागली आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं नरेश म्हस्केंनी विश्वास व्यक्त केलाय। दुसरीकडे एकनाथ शिंदे देखील आता ताज हॉटेलमध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे तिथंच नवनिर्वाचित जे विजयी आमदार आहेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। गटनेते पदाची निवड या बैठकीत केली जाणार आहे एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत। लवकरच होईल, महायुतीचा नेता मुख्यमंत्री होईल। तरी कोण अपेक्षित आहे? नक्कीच मला माझा नेता अपेक्षित आहे की जे माझे आमचे नेते आहेत ते व्हावे अशी आमची इच्छा आहे, पण महायुतीचे निर्णय महायुतीचे नेते घेतील। बरेच जण मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती, त्याला पूर्णपणे छेद मिळालेला आहे। नरेश म्हस्केंनी हा विश्वास व्यक्त केलाय। मला गटनेता जो नेता आहे तो मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं, मात्र महायुतीच्या बैठकीत एकत्रित बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं नरेश म्हस्के म्हणतात। त्यामुळे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा नरेश म्हस्केंनी व्यक्त केली आहे, बोलून दाखवली। एक्सक्लुझिव्ह दृश्य देखील आपल्या हाती आली आहेत, साम टीव्हीच्या हाती लागली आहेत ही दृश्य। हॉटेलमधली ही दृश्य आहेत। ताज हॉटेलमध्ये नरेश म्हस्के, खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित आहेत। तसंच विजयी आमदार आता पोहोचू लागलेले आहेत। एकनाथ शिंदे स्वतः तिथं हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत आणि याच हॉटेलमध्ये ताज हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत गटनेता निवड केली जाणार आहे। ताजलँड एंडमध्ये शिवसेनेची बैठक पार पडणार आहे। मोठी बातमी आपण पाहतोय, श्रीकांत शिंदे देखील ताजलँड एंडमध्ये पोहोचलेत। ताजलँड एंडमध्ये शिवसेनेची बैठक पार पडणार आहे। या बैठकीत एकनाथ शिंदे आमदारांना मार्गदर्शन करतील। तसंच याच बैठकीमध्ये गटनेता निवडीची प्रक्रिया देखील पार पडेल। गटनेता निवडल्यानंतर अर्थात तो गटनेता मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतो, उमेदवार असतो आणि याबाबत महायुतीच्या बैठकीत एकत्रित निर्णय घेतला जाणार आहे।